आता हे जे कारला आहे बेटा, कारलं म्हणजे बाप, आणि हा बाप म्हणजे एक जेंट्स झाला. मग आता हा जेंट्स म्हटल्यानंतर काय घालायला पाहिजे ना, पॅन्ट शर्ट घालायला पाहिजे, ओके, किंवा धोतर वगैरे घालायला पाहिजे बेटा. म्हणजे काय म्हणा सर, तुम्हाला काय हातातच फिरते का? तसेच फिरत नाही बेटा. हे कारल्यानं शर्ट पॅन्ट घालायला पाहिजे, पण हे कारलं शर्ट पॅन्ट नाही घालत, तर हे घालतं झगी. झगी झगी म्हणजे झगा. चला, ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का सांगा मला एकदा. यस बेटा, ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का सांगा. यस, आवाज प्रॉपर येतोय, व्यवस्थित दिसतंय, ठीक आहे ना सगळं. ओके, तर एक काम करा सगळ्यांनी, हा जो व्हिडिओ आहे तो मॅक्झिमम स्टुडंटला शेअर करा. तुमचे काही फ्रेंड असेल किंवा ग्रुप असेल त्याच्यावरती शेअर करा फास्टमध्ये, आणि प्रामाणिकपणे सगळ्यांनी शेअर करा. यस, हा जो व्हिडिओ आहे तुमच्या मित्रांना किंवा काय जे ग्रुप असेल तुमचे त्याच्यावरती फास्टमध्ये शेअर करा. तोपर्यंत मी थांबतोय, शेअर करा फास्ट. ठीक आहे, सगळ्यांनी शेअर केलं असेल, चालू करायचं मग. ठीक आहे, तर आपण स्टार्ट करूया. ओके, हॅलो एव्हरीवन, मी कृष्ण वानखेडे फ्रॉम के अकॅडमी. या ठिकाणी आपण एक नवीन सब्जेक्ट स्टार्ट करतोय, जो की तुमच्या एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू खूप खूप जास्त महत्त्वाचा असणार झाला. मग त्या ठिकाणी तुमची UPSC असू द्या, गेट असू द्या, किंवा MPSC असू द्या, किंवा SSC, BMC, PWD, WRD, WCD, माढा, PMC, PCMC, कुठलेही एक्झाम असू द्या, तर मॅक्झिमम वेटेजला विचारला जाणारा हा सब्जेक्ट आहे, तो म्हणजे जिओ टेक्निकल इंजिनिअरिंग. आणि जर कधी आपण याचं एक्झाम्पल बघितलं तर 2019मध्ये WCDचा पेपर झाला होता. तर त्या केसमध्ये एका शिफ्टला जिओ टेक्निकल इंजिनिअरिंगवरती बघा 70 क्वेश्चन होते टेक्निकलचे. तर त्या 70 पैकी, आता 70 सगळ्या विषयांवरती होते टेक्निकल, तर 70 पैकी जवळपास 30 ते 35 क्वेश्चन एकट्या जिओ टेक्निकल इंजिनिअरिंगवरती होते. 2 मार्काला त्या ठिकाणी एक क्वेश्चन होता, म्हणजे जवळपास 60 ते 70 मार्क्सला या ठिकाणी जिओ टेक्निकल इंजिनिअरिंग आला होता. मग बघा याचं इम्पॉर्टन्स किती असेल. ठीक आहे, म्हणून खूप महत्त्वाचा हा सब्जेक्ट असणार आहे, तो म्हणजे जिओ टेक्निकल इंजिनिअरिंग. सगळ्यांनी टायटल टाका सब्जेक्टचं या ठिकाणी, जिओ टेक्निकल इंजिनिअरिंग, ज्याला आपण शॉर्टमध्ये GT म्हणतो. यस, टाका टायटल, सब्जेक्ट टाका जिओ टेक्निकल इंजिनिअरिंग GT. आता बघा या ठिकाणी जिओ टेक्निकल इंजिनिअरिंग हा सब्जेक्ट जो आहे सॉइलचे रिलेटेड आहे आणि फाउंडेशनचे रिलेटेड आहे, समजून चला. बघा आता या ठिकाणी तुम्ही डिप्लोमाला तुम्हाला जिओ टेक्निकल इंजिनिअरिंग हा सब्जेक्ट होता, GT म्हणून होता. पण जर तुम्ही इंजिनिअरिंगला गेले तर त्या ठिकाणी तुम्हाला जिओलॉजी बघायला मिळणार, तुम्हाला सॉईल मेकॅनिक्स बघायला मिळणार, आणि एक आहे तुमचा फाउंडेशन इंजिनिअरिंग. असे 2-3 सब्जेक्ट बघायला मिळतात. तर जिओलॉजी हा तुमचा रॉकच्या रिलेटेड झाला, आणि या ठिकाणी सॉईल मेकॅनिक्स हा जो सब्जेक्ट आहे तुमचा, तर तो सॉईलच्या रिलेटेड किंवा सॉईलच्या प्रॉपर्टीच्या रिलेटेड झाला. सॉईलच्या प्रॉपर्टी जसं की वॉटर कंटेंट असेल, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी असेल, त्या ठिकाणी पार्टिकल साईज डिस्ट्रिब्युशन असेल, त्याच्यानंतर डेन्सिटी असेल, थिक्झोट्रॉपी असेल, तर ह्या ज्या काही प्रॉपर्टीज आहेत तर त्या प्रॉपर्टीच्या रिलेटेड तुमचा काय होता, सॉईल मेकॅनिक्स. आणि एक फाउंडेशन इंजिनिअरिंग म्हणजे या ठिकाणी फाउंडेशनच्या रिलेटेड हा सब्जेक्ट असणार झाला, म्हणजे फाउंडेशन म्हणजे सॉईलच्या रिलेटेड असणार झालं तुमचं हे फाउंडेशन सुद्धा. तर हे 2 सब्जेक्ट आपण या ठिकाणी कंबाईनली बघतोय ॲज अ जिओ टेक्निकल इंजिनिअरिंग GT म्हणून, हे लक्षात असू द्या. ठीक आहे, म्हणून बऱ्याच मुलांना या ठिकाणी वेगवेगळे नावं बघायला मिळणार याचे, जिओ टेक्निकल इंजिनिअरिंग, सॉईल मेकॅनिक्स, फाउंडेशन इंजिनिअरिंग. तर हे सगळं एकत्र असणार आहे, लक्षात असू द्या. ठीक आहे, म्हणून या ठिकाणी दोन्ही पिक्चर घेतली बघा मी, सॉईल पण दाखवली तुम्हाला, म्हणजे या ठिकाणी सॉईलची प्रॉपर्टीज आपल्याला या ठिकाणी बघायची आहे, आणि जे फाउंडेशन आहे तुमचं या ठिकाणी फुटिंग वगैरे ते पण आपल्याला या ठिकाणी स्टडी करायचं आहे विथ रिस्पेक्ट टू सॉईल. ओके, तर दोन्ही पिक्चर या ठिकाणी मी घेतले. तर टायटल टाका या ठिकाणी जिओ टेक्निकल इंजिनिअरिंग. यस, टाकलं टायटल सगळ्यांनी, ठीक आहे. आता बघा या ठिकाणी काही की पॉईंट जे आहेत ते आपण डिस्कस करूया, आणि नंतर मग आपण आपल्या या सब्जेक्टला किंवा या लेक्चरला स्टार्ट करूया. ओके, खूप महत्त्वाचे असणार हे की पॉईंट सुद्धा, एकदा समजून घ्या काय आहे याच्यामध्ये, आणि नंतर आपण त्या ठिकाणी मूव्ह ऑन करूया. ठीक आहे, बघा फर्स्ट पॉईंट या ठिकाणी आहे इम्पॉर्टन्स. इम्पॉर्टन्स म्हणजे काय, जिओ टेक्निकल इंजिनिअरिंगचं इम्पॉर्टन्स, जे की तुम्ही आता जस्ट बघितलं. ठीक आहे, तरी एकदा मी परत एक्सप्लेन करतो डिटेलमध्ये, का एवढं इम्पॉर्टन्स या जिओ टेक्निकल इंजिनिअरिंगला आहे, का जास्त वेटेजला या ठिकाणी येतो, आणि प्रत्येक एक्झाममध्ये का विचारला जातो. बघा या ठिकाणी जर आपण बघितलं, याला जर आपण बघितलं याचं इम्पॉर्टन्स, तर प्रॅक्टिकल पॉईंट ऑफ व्ह्यू
प्रॅक्टिकल पॉईंट ऑफ व्ह्यू खूप जास्त इम्पॉर्टन्स आहे. का? कारण की आपल्याला माहिती आहे कुठलंही स्ट्रक्चर घ्या तुम्ही सिव्हिल इंजिनिअरिंगचं, जसं की तुमचा रोड घ्या, रेल्वे घ्या, ब्रिज घ्या, ओके, काही हाऊस असेल, होम असेल ते घ्या. हे सगळे त्या ठिकाणी याचे जे फुटिंग आहे, फाउंडेशन जे आहे बेटा, हे रेस्ट असतं तुमच्या सॉईलवरती. आणि या ठिकाणी म्हणून सॉईलचे प्रॉपर्टी स्टडी करणं खूप महत्त्वाचं आहे आपल्याला. म्हणून कुठलेही स्ट्रक्चर घ्या, त्या स्ट्रक्चरच्या रिलेटेड तुमचं फाउंडेशन आणि फाउंडेशनच्या रिलेटेड तुमची सॉईल येणार झाली, म्हणून हा सॉईल जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे. ठीक आहे, कळतंय का? या ठिकाणी प्रॅक्टिकल पॉईंट ऑफ व्ह्यू खूप जास्त महत्त्वाचा आहे. नंतर बघा या ठिकाणी आता मी एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू का महत्त्वाचं आहे त्याचं रिझन सांगतोय. तुम्हाला कळालं प्रॅक्टिकल पॉईंट ऑफ व्ह्यू. आता बघा वेगवेगळे डिपार्टमेंट आहे, जसं की आपलं WCD असेल, तुमचं PWD असेल, त्यानंतर BMC असेल, त्याच्यानंतर WRD असेल, हे वेगवेगळे डिपार्टमेंट आहे. तर वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये वेगवेगळे कामं चालतात. फॉर एक्झाम्पल जसं की PWDमध्ये तुमचं रोडचं काम असेल, बिल्डिंगचं काम असेल, माडा असेल तुमच्या बिल्डिंगच्या रिलेटेड, त्याच्यानंतर WRD असेल तुमच्या डॅमच्या रिलेटेड. हे सगळे वेगवेगळे कन्स्ट्रक्शन आहे, पण हे सगळ्यांना फाउंडेशन काहीतरी आहे. ते फाउंडेशन रेस्ट आहे तुमच्या सॉईलवरती. कळतंय ना? म्हणजे बघा या ठिकाणी कुठलेही डिपार्टमेंट घ्या, कुठल्याही डिपार्टमेंटचे जे काही स्ट्रक्चर कन्स्ट्रक्ट होत आहे ते सगळे सॉईलवरती होतात किंवा सॉईलचे रिलेटेड आहे. म्हणून या ठिकाणी प्रत्येक एक्झाममध्ये हा सब्जेक्ट विचारला जातो. आणि मेनली याच्यामध्ये 2 सब्जेक्ट आपण बघितले, सॉईल मेकॅनिक्स आणि फाउंडेशन इंजिनिअरिंग. आणि या ठिकाणी बघा ह्या दोघां मिळून या ठिकाणी हा जो सब्जेक्ट आहे तुमचा, बघा हा जो सब्जेक्ट आहे तुमचा थोडा काय होऊन जातो, वॉस्ट होऊन जातो. ओके, म्हणजे जास्त आहे, याच्यामध्ये खूप जास्त कन्सेप्ट वगैरे आहे. बघा या ठिकाणी बेसिक कन्सेप्ट जे आहे खूप जास्त आहे, खूप जास्त कन्सेप्ट तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार. याच्यामध्ये बघा या ठिकाणी डाटा भरपूर आहे, त्यानंतर टेबल्स आहे काही, ओके, काही फॉर्म्युलेज आहे आणि खूप जास्त कन्सेप्ट असल्यामुळं, खूप जास्त कन्फ्युजन असल्यामुळं या ठिकाणी मॅक्झिमम क्वेश्चन याच्यावरती फॉर्म होतात. बघा प्रॅक्टिकल पॉईंट ऑफ व्ह्यू महत्त्वाचा आहे. त्यानंतर कुठलेही डिपार्टमेंट घ्या, त्याच्या रिलेटेड तुमचा सॉईल येणार झाला. नंतर हा जो सॉईल आहे खूप जास्त बिग सब्जेक्ट आहे. 2 सब्जेक्ट आपण कंबाईन करतो या ठिकाणी. त्यानंतर आपण बघितलं बेसिक कन्सेप्ट आहे, कम्प्युटेबल डाटा या ठिकाणी आहे, टेबल्स आहे, फॉर्म्युलेज आहे. त्या फॉर्म्युलेवरती मॅक्झिमम क्वेश्चन ते विचारू शकतात. त्यामुळे त्या ठिकाणी मॅक्झिमम क्वेश्चन विचारण्याचे चान्सेस या GT वरून होऊ शकतात. ठीक आहे, कळतंय ना? म्हणून या ठिकाणी बघा याचं इम्पॉर्टन्स जे आहे, जसं की UPSC असेल, त्यानंतर MPSC असेल, त्यानंतर गेट असेल तुमची, गेट असेल, त्यानंतर SSC असेल, SSC, त्यानंतर मग जेईच्या कुठल्या एक्झाम असू द्या आपल्या, जसं की WRD असेल तुमचं, PWD असेल, त्यानंतर WCD असेल, त्यानंतर BMC असेल, BMC, PCMC, ओके, माडा वगैरे कुठलीही एक्झाम घ्या टेक्निकलची, तर त्या सगळ्यामध्ये या ठिकाणी हा चांगल्या वेटेजला विचारला जातो जिओ टेक्निकल इंजिनिअरिंग. बघा या ठिकाणी समजा फॉर एक्झाम्पल आपण MPSC जर बघितलं, ओके, तर MPSC मध्ये जवळपास आता या ठिकाणी फिक्स असतं वेटेजचं, तर 18 ते 20 मार्काला या ठिकाणी हा सब्जेक्ट विचारला जातो. 18 ते 20 मार्काला. गेटमध्ये जर आपण बघितलं तर या ठिकाणी 100 पैकी तुमचा गेटमध्ये जवळपास 15 मार्क्सला हा एकटा जिओटेक असतो. खूप महत्त्वाचा सब्जेक्ट आहे गेट पॉईंट ऑफ व्ह्यू. म्हणून जे मुलं गेटची तयारी करताय किंवा जे लास्ट इयरला आहे, तर त्यांनी हा सब्जेक्ट व्यवस्थित करून ठेवा. नंतर बघा या ठिकाणी SSCला हे मॅक्झिमम मार्क्सला येतो. WRD असेल, PWD असेल, WCD असेल, BMC असेल, मॅक्झिमम वेटेजला हा सब्जेक्ट विचारला जातो. पण वेटेज फिक्स नाही आहे. कधी त्या ठिकाणी होऊ शकतं त्याच्यावरती 5 क्वेश्चन येईल, कधी होऊ शकतं 15 येईल, कधी होऊ शकतं 20-25 क्वेश्चन येईल. त्याच्यामुळे वेटेज या ठिकाणी फिक्स नाही आहे, पण मॅक्झिमम चान्सेस आहे की मॅक्झिमम क्वेश्चन या ठिकाणी विचारला जाईल. त्याचं कारणही तुम्हाला मी या ठिकाणी सांगितलं. ठीक आहे, तर कळालं तुम्हाला याचं इम्पॉर्टन्स किती आहे, तर एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू पण आहे, प्रॅक्टिकल पॉईंट ऑफ व्ह्यू पण आहे. नंतर बघा या ठिकाणी आपण डिस्कस करूया मेथड. मेथड म्हणजे या ठिकाणी आपण कसं अप्रोच करणार झालो या सब्जेक्टला. ठीक आहे, बघा या ठिकाणी मला माहिती आहे जोपर्यंत तुमच्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर नसतात तोपर्यंत कुठलाही सब्जेक्ट तुम्हाला समजणार नाहीये. म्हणून माझा पहिलाच अप्रोच असा असणार झाला की या ठिकाणी जे काही मुलं लेक्चर करतात या ठिकाणी, तर ते सगळेच्या सगळे त्यांना बेसिक काहीच माहीत नाही आहे. ते पहिल्यांदा ॲडमिशन घेत आहे सिव्हिल इंजिनिअरिंगमध्येच किंवा डिप्लोमामध्येच, त्यांना काहीच माहीत नाही सिव्हिल इंजिनिअरिंगचं. बेसिक जिओटेकचा असू द्या किंवा कुठल्याही सब्जेक्टचा असू द्या, काहीच माहीत नाही आहे असं समजून मी या ठिकाणी बेसिकपासून स्टार्ट करणार आहोत आणि आपण त्या ठिकाणी ॲडव्हान्स लेवल तक जाणार आहोत. ॲडव्हान्स म्हणजे काय, या ठिकाणी बेसिक कन्सेप्ट सगळ्या तुमच्या क्लिअर होणार. नंतर जे काही क्वेश्चन तुमचे WRD PWD विचारले जातात तेही असणार आहे आणि या ठिकाणी UPSCमध्ये, गेटमध्ये, MPSCमध्ये जे काही ज्या लेवलचे क्वेश्चन विचारले जातात तिथपर्यंत आपण जाण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्याच्यामुळे जेईची कुठली एक्झाम असू द्या तुमची, त्याचे क्वेश्चन जे आहे बेटा तुमच्याकडून इझिली सॉल्व्ह होणार झाले. म्हणून आपण या ठिकाणी बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत जातो. आता बघा या ठिकाणी डायरेक्टली जर कधी मी डायरेक्टली कन्सेप्ट तुमच्या क्लिअर आहे म्हणून शिकवलं तर मॅक्झिमम मुलांना प्रॉब्लेम येऊ शकतो. त्याच्यामुळे काही जास्त टाईम लागत नाही बेटा. मी त्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर करेन आणि मग समोर जाईल, जेणेकरून तुमचं हा जिओटेक एकदम व्यवस्थित झाला पाहिजे. फिरून तुम्हाला या ठिकाणी जिओ टेक्निकल इंजिनिअरिंगचे लेक्चर करायचं काम नाही पडलं पाहिजे. ठीक आहे, म्हणून लेवल आपली ही 0 पासून 100 पर्यंत असणार आहे किंवा आपली बेसिक पासून ॲडव्हान्स पर्यंत असणार आहे. मेथडमध्ये या ठिकाणी बघा
बेसिक टू ॲडव्हान्स आपण या ठिकाणी जाणार झालो, बेसिक टू ॲडव्हान्स जाणार झालो. बघा नंतर या ठिकाणी आपला अप्रोच जो असणार आहे तो थोडा प्रॅक्टिकलला धरून सुद्धा असणार आहे. म्हणजे आपण या ठिकाणी थेरॉटिकल पॉईंट ऑफ व्ह्यू सगळं बघतोय, पण याला मी प्रॅक्टिकलला सुद्धा कोरिलेट करणार झालो. किंवा जे काही तुमचे टेस्ट वगैरे आहेत तर त्याही आपण त्या ठिकाणी व्यवस्थित समजून घेऊया. ओके, ज्या काही सॉईलचे रिलेटेड टेस्ट परफॉर्म केल्या जातात ते पण आपण बघूया, त्या का केल्या जातात, हे का जे लागतो आपला पाठीमागं. जसं की आपण पाठीमागचे RCC असेल, तुमचा SOM असेल, त्या ठिकाणी बघितलं आपण का. ओके, तर तसं इथंही आपण बऱ्यापैकी का बघणार आहोत. तर म्हणजे प्रॅक्टिकल पॉईंट ऑफ व्ह्यू म्हणजे याचं काय सिग्निफिकन्स असणार आहे तुमच्या प्रत्येक पॉईंटचं, तर ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. नंतर बघा या ठिकाणी प्रॅक्टिकल झालं तुमचं. नंतर मी काही जे फोटोज आहे, फोटोज जे आहे, फोटोज म्हणजे कसं की समजा एखादी टेस्ट आहे, त्याचं इन्स्ट्रुमेंट आहे, ते इन्स्ट्रुमेंट शो करून तुम्हाला आणि मग व्यवस्थित एक्सप्लेन करून सांगाल. किंवा एखादी सॉईल आहे तर ती सॉईल कशी दिसते, किंवा समजा सँड ग्रॅव्हल आहे ते कसं दिसतं, तर ते तुम्हाला व्यवस्थित व्हिज्युअलाइज झालं पाहिजे. त्यासाठी मी फोटोज सुद्धा घेऊन येणार, जिथं जिथं गरज आहे तिथं मी फोटोज घेऊन येईल. ठीक आहे. नंतर बघा या ठिकाणी आपलं ज्या ज्या ठिकाणी समजा तुम्हाला कन्फ्यूज होऊ शकतं, ओके, तर त्या ठिकाणी मी काय घेऊन येणार आहे, ट्रिक. ओके, ज्या गोष्टी लक्षात राहत नाही, आता बघा तुम्हाला या लेक्चरमध्येच कळून जाईल. तर या ठिकाणी बघा काही ठिकाणी तुम्हाला जिथं कन्फ्युजन होतं किंवा लक्षात राहत नाही तिथं मी ट्रिक घेऊन येणार आहे. आणि एक असणार आहे आपली कोडिंग लँग्वेज. कोडिंग लँग्वेज आता ज्यांनी लेक्चर केले ऑलरेडी त्यांना माहीत आहे, नसेल तर मी ज्यावेळेस येईल त्यावेळेस घेईल. पण हे कोडिंग लँग्वेज असेल किंवा हे जे आहे थोडं ट्रिक, याला मी जिथं गरज आहे तिथंच वापर करणार आहोत. कारण की हा सब्जेक्ट ऑलरेडी वॉस्ट आहे आणि त्याच्यामध्ये आपण ट्रिक आणि कोडिंग वगैरे ॲड केलं तर तो थोडासा जास्त लेंदी होऊन जाईल. त्याच्यामुळं या ठिकाणी ट्रिक आणि कोडिंग जे आहे जिथं गरजेचं आहे त्या ठिकाणी मी घेणार चालू. ठीक आहे, तर या प्रकारे आपलं हे सगळं असणार झालं, हे लक्षात असू द्या. मग प्रॅक्टिकल, फोटोज, ट्रिक्स, कोडिंग सगळं तुम्हाला या ठिकाणी मिळणार झालं. बघा आता प्रॅक्टिकल अप्रोच म्हणजे कसं, फॉर एक्झाम्पल मी थोडं शॉर्टमध्ये एक्सप्लेन करतो ते बघा. प्रॅक्टिकल अप्रोच कसा असणार माझा, किंवा मी ज्यावेळेस थेरी घेणार आपली, तर ते प्रॅक्टिकलला कसं कोरिलेट करणार. समजा फॉर एक्झाम्पल आपण वॉटर कंटेंट फाइंड आउट करतो. ठीक आहे, वॉटर कंटेंट फाइंड आउट करतो. मग हे वॉटर कंटेंट आपण नेमकं का फाइंड आउट करायचं. ठीक आहे, आपण वॉटर कंटेंट फाइंड आउट करत असतो, त्याच्या वेगवेगळ्या मेथड आहे. तर हे वॉटर कंटेंट का फाइंड आउट करायचं. वॉटर कंटेंट फाइंड आउट करताना आपण वेगवेगळ्या मेथड वापरतो. त्याच्यामध्ये समजा फॉर एक्झाम्पल आपण वापरतो ओव्हन. काय वापरतो, ओव्हन. ओव्हन ड्राय, याच्यामध्ये आपण मटेरियल जे आहे किंवा जी सॉईल आहे ती ड्राय करतो. ड्राय करत असताना बघा याला ते जे सॅम्पल आहे तुमचं सॉईलचं, हे 24 तासासाठी ठेवलं जातं. आता हे तुम्हाला एक्झाममध्ये विचारलं जातं किती तासासाठी ठेवलं जातं, तर 24 तासासाठी. मग 24 तासासाठी मग प्रत्येक सॉईलसाठी 24 तास लागतात का, आपण 24 तासच का घेतले, तर हे थोडंसं आपण या ठिकाणी याच्या पाठीमागचं कन्सेप्ट आपण बघणार झालो. नंतर या ओव्हनमध्ये ज्यावेळेस तुम्ही सॉईल ठेवतात तर जवळपास त्या ठिकाणी बघा 105 ते 110 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर जे आहे ते मेंटेन केलं जातं. मग 105 ते 110 का त्या ठिकाणी मेंटेन केलं जातं. आणि बट हे इनऑर्गॅनिक सॉईलसाठी असतं. काय असतं ऑर्गॅनिक सॉईल आपण बघूया, पण हे इनऑर्गॅनिक सॉईल असतं. ऑर्गॅनिक सॉईलसाठी कमी टेम्परेचर मेंटेन केलं जातं. मग का, जर ऑर्गॅनिक सॉईलसाठी आपण कमी टेम्परेचर मेंटेन का करतोय. त्यानंतर बघा कोणतीही सॉईल असू द्या तुमची, सॉरी, तर त्या केसमध्ये तुमचं जे टेम्परेचर आहे 110 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त नाही गेलं पाहिजे. मग 110 डिग्री सेल्सिअस वरती जर गेलं तर काय प्रॉब्लेम येऊ शकतो ते आपल्या या ठिकाणी बघायचं आहे. नंतर बघा या ठिकाणी तुम्ही हे बघितलं असं, आता ज्यांनी बघितलं त्यांनी बघितलं, किंवा ज्यांनी आतापर्यंत केलाच नसेल स्टडी त्यांना माहीत नसेल, पण समजून घ्या. या ठिकाणी तुम्हाला असतो प्लास्टिसिटी इंडेक्स असतो. त्यानंतर तुमचा असतो कन्सिस्टन्सी इंडेक्स. त्यानंतर एक असतो लिक्विडिटी इंडेक्स. हे इंडेक्स आहे. मग या ठिकाणी इंडेक्सचे वरती क्वेश्चन नंबर ऑफ विचारलेले आहे आतापर्यंत, प्रॉब्लेम पण विचारलेले आहे. त्याच्यानंतर आपण काय बघणार बघा या ठिकाणी, हे प्रॉब्लेम तर बघणारच आपण त्या ठिकाणी, पण ह्या IC, त्यानंतर हा IL, हा IP का फाइंड आउट केला जातो हे आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. ठीक आहे, कळतंय ना. म्हणजे प्रॅक्टिकल सिग्निफिकन्स काय असणार आहे, का IC फाइंड आउट केला जातो, का IL हा फाइंड आउट केला जातो, हे आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. ठीक आहे, कळतंय. ठीक आहे, ओके, कळतंय ना. ओके, काही प्रॉब्लेम सांगा बेटा. IP झालं तुमचं, IC झालं, IL झालं, लिक्विडिटी इंडेक्स, कन्सिस्टन्सी इंडेक्स, हे प्रॅक्टिकल सिग्निफिकन्स काय शो करतात आपल्याला, नेमकं प्रॅक्टिकली यांचा नेमका फायदा काय होतो, काय शो करतात आपल्याला, हे आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. नंतर जर तुम्ही बघितलं बेटा या ठिकाणी, एक मिनिट, जर तुम्ही बघितलं की आपल्याला माहिती आहे ब्लॅक कॉटन सॉईल बेटा. ओके, काळी माती तुमची ज्याच्यामध्ये कॉटन घेतली जातं ती म्हणजे ब्लॅक कॉटन सॉईल. या ब्लॅक कॉटन सॉईलमध्ये फाउंडेशन जे आहे आपण ते करतो का. येस बेटा, ब्लॅक कॉटन सॉईल, ब्लॅक कॉटन सॉईलमध्ये आपण फाउंडेशन करतो का. येस, जर तुम्ही एखादा प्रोजेक्ट करता तिथे ब्लॅक कॉटन सॉईल असले तर आपण फाउंडेशन करतो का. यस, यस, शक्यतो आपण या ठिकाणी फाउंडेशन करत नाही.
ब्लॅक कॉटन सॉईलमध्ये आपण फाउंडेशन करत नाहीये. मग याच्या पाठीमागचं रिझन का आपण फाउंडेशन त्या ठिकाणी करत नाहीये. ओके, मग त्याच्यामध्ये बघा ब्लॅक कॉटन सॉईलमध्ये सोइलिंग श्रिंकेज प्रॉपर्टी असते. ओके, म्हणजे सोयल किंवा श्रिंक होत असतं ते. आता सोइलिंग श्रिंकेज काय ते आपण समोर बघू, पण ही प्रॉपर्टी त्याच्यामध्ये असते. मग ही नेमकं कशामुळे असते, तर त्याच्यामध्ये एक घटक असतो किंवा त्या ठिकाणी एक मिनरल असतो. त्या मिनरलमुळे या ठिकाणी ब्लॅक कॉटन सॉईलमध्ये सोइलिंग आणि श्रिंकेज प्रॉपर्टी येते. मग याचा परिणाम नेमका फाउंडेशन किंवा फुटिंगवरती काय होतो ते आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. ठीक आहे, जर समजा फॉर एक्झाम्पल आता हे तुम्हाला कळालं की या ठिकाणी ब्लॅक कॉटन सॉईलमध्ये सोइलिंग श्रिंकेज प्रॉपर्टी असते, त्याच्यामध्ये काहीतरी मिनरल असतो, कोणता असतो ते आपण बघूया त्या ठिकाणी. तर त्या मिनरलमुळं या ठिकाणी सोइलिंग श्रिंकेज होते, त्याच्यामुळे आपण त्या ठिकाणी फाउंडेशन करत नाही. मग नेमकं परिणाम काय होतो ते आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. दुसरी गोष्ट, जर त्या ठिकाणी आपल्याला फाउंडेशन करायचं काम पडलं तर मग आपण करू शकतो का, आणि जर करत असेल तर कोणत्या टाईपचं फाउंडेशन आपण त्या ठिकाणी यूज करतो. येस बेटा, जर ब्लॅक कॉटन सॉईलमध्ये आपण फाउंडेशन शक्यतो करत नाही, पण जर गरज पडली, आपल्याला करायचंच काम पडलं, त्याच्याशिवाय पर्यायच नाही आपल्याकडे, मग त्या ठिकाणी आपण फाउंडेशन त्या ठिकाणी कन्स्ट्रक्ट करतो का, जर करतो तर कोणत्या टाईपचं करतो. येस, फास्ट सांगा फक्त. येस बेटा, कोणतं, अंडर रिम पाईल करतो. मग या ठिकाणी अंडर रिम पाईल का केलं जातं. ठीक आहे, हे सगळं जे आहे बेटा आपल्याला या ठिकाणी असं जे काही आपण बघतोय थेरॉटिकली, त्याला मी प्रॅक्टिकली मॅक्झिमम त्या ठिकाणी कोरिलेट करण्याचा प्रयत्न करतो. हा, हे होऊ शकतं की समजा मी आता वॉटर कंटेंट शिकवतोय तुम्हाला, वॉटर कंटेंटचं सिग्निफिकन्स जे आहे त्या ठिकाणी मला त्यावेळेस सांगता येणार नाही म्हणजे या ठिकाणी जे सिग्निफिकन्स आहे ते तुम्हाला आता सांगून कळणार पण नाही. मग ज्यावेळेस त्याची गरज येईल किंवा ज्यावेळेस तो पॉईंट येईल त्यावेळेस मी तुम्हाला वॉटर कंटेंटचं सिग्निफिकन्स सांगून देईल. या प्रकारचा असणार झाला. ठीक आहे, तर ही असणार आहे आपली मेथड. आता बघा या ठिकाणी आउटपुट बघा आता. ठीक आहे, हे तुम्हाला व्यवस्थित कळलं असणार. एकच मिनिट. ठीक आहे, आणि लगेच काही डाऊट बिऊट स्टार्ट नका करू तुम्ही. आपण आणखी चॅप्टर म्हणजे स्टार्टही नाही केला. जस्ट मी सांगतोय आपल्याला की पॉईंट बघतोय आपण या ठिकाणी. बघा आउटपुटमध्ये तुम्हाला या ठिकाणी बघा बेसिक कन्सेप्ट तुमच्या क्लिअर होऊन जाईल. ओके, तुम्हाला या ठिकाणी प्रॅक्टिकल नॉलेज तुम्हाला मिळून जाणार झालं, आणि जे काही एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू जे काही नॉलेज असणार तुम्हाला, ओके, एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू या ठिकाणी एक्झाम ओरिएंटेड जे काही नॉलेज असणार आहे ते तुम्हाला या ठिकाणी मिळणार झालं. तुम्ही मॅक्झिमम क्वेश्चन या ठिकाणी तुम्ही सॉल्व्ह करू शकता. समजा फॉर एक्झाम्पल 10 क्वेश्चन जर जिओटिक वरती येत आहे तर 8 ते 9 क्वेश्चन तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता. मी आउट ऑफ म्हणत नाहीये, होऊ शकतं की आउट ऑफ पण तुम्ही सॉल्व्ह करणार. ठीक आहे, पण आउट ऑफ म्हणणं चुकीचं आहे, कारण की होऊ शकतं एखादा अर्धा क्वेश्चन मे बी इकडे तिकडे पडू शकतो, किंवा तुम्हाला जमणार नाही किंवा थोडा फिरवला जाऊ शकतो, तर येऊ शकतं. पण जवळपास त्या ठिकाणी 7 ते 8 क्वेश्चन तुम्हाला ॲज इट इज बघायला मिळू शकतात. 1-2 क्वेश्चन तुम्हाला कन्सेप्टच्या बेसवरती बघायला मिळू शकतात. जर तुम्ही व्यवस्थित प्रॉपर लेक्चर करताय तर त्या केसमध्ये तुम्ही आउट ऑफ क्वेश्चनही सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे, म्हणून जे काही जे लेवलच्या एक्झाम्स आहेत तर त्या ठिकाणी तुम्ही 10 पैकी 8-9 क्वेश्चन तर इझिली सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे, त्यानंतर बघा या ठिकाणी हे झालं तुमचं आउटपुट. आता युअर टास्क, तुमचं काम काय असणार आहे, तर तुमचं काम पहिलं जे आहे बेटा, तुम्ही रेग्युलर लेक्चर करायचे, तुम्हाला लाईव्ह लेक्चर करायचे. लक्षात असू द्या, हे जे लेक्चर आहे होऊ शकतं 2-3 लेक्चर किंवा 4 लेक्चर तुमचे तुम्हाला अवेलेबल मिळेल. पण बाकीचे जे लेक्चर आहे बेटा, मी ते लगेच लेक्चर संपलं आपलं त्यावेळेस मी ते डिलीट करणार आहे. जर झालंच तर होऊ शकतं की फक्त काही मुलांसाठी जर केलं मी तर 1 तासभर ठेवल किंवा मग त्या दिवसापर्यंत, पण दुसरं लेक्चर स्टार्ट होण्या अगोदर मी ते लेक्चर डिलीट करणार आहे. म्हणून तुम्हाला रेग्युलर लाईव्ह लेक्चर हे करायचे आहे. जे काही मुलं तुमचे आता फ्रेंड वगैरे असेल त्यांना पण सांगा लवकर जॉईन करायला लावा, कारण की पहिले 1-2 लेक्चर मिस झाले, ते डिलीट झाले तर मग परत लिंक लागणार नाही आहे. त्यांनाही सांगा तसं की जिओ टेक्निकल इंजिनिअरिंग स्टार्ट झालं आहे, तर जर आज नसेल केलं त्यांना हे व्हिडिओ बघायला लावा आणि नेक्स्ट लेक्चरला त्या ठिकाणी लाईव्ह यायला लावा. ठीक आहे, तर पहिलं म्हणजे रेग्युलर लेक्चर तुम्हाला या ठिकाणी करायचे. दुसरी गोष्ट या ठिकाणी तुम्हाला शॉर्ट नोट्स बनवायच्या, व्यवस्थित त्या ठिकाणी तुमच्या ज्या नोट्स आहे ते बनवायच्या आहे. ओके, ज्या नोट्स आहे तुम्हाला जे लेक्चरमध्ये मी देणार आहे व्यवस्थित लिहून देईन तुम्हाला, एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू देईल, सांगेन तुम्हाला भरपूर काही, तुमच्या कन्सेप्ट भरपूर चांगल्या प्रमाणात क्लिअर कराल. पण नोट्स देताना त्या ठिकाणी तुम्हाला प्रॅक्टिकल एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू देईल. ओके, जेणेकरून तुमच्या कमी वेळात ते रिव्हिजन झालं पाहिजे आणि चांगले मार्क्स पण आले पाहिजे. म्हणून तुम्हाला या ठिकाणी नोट्स पण तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थित प्रॉपर काढायचे आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी रिव्हिजन करायचं आहे. रिव्हिजन करताना मेथड मी सांगितली ऑलरेडी, परत एकदा रिपीट करतो की तुम्हाला रिव्हिजन करताना समजा नेक्स्ट लेक्चरला तुम्ही आले तर पहिले लेक्चर रिवाइज करून या, थर्ड लेक्चरला आले तर सेकंड 2 लेक्चर नोट्समधून रिवाइज करा. असं करता करता चॅप्टर संपेपर्यंत शेवटचं जे लेक्चर आहे चॅप्टरचं, तर तोपर्यंत मागचे सगळे रिवाइज करायचे आणि समोर यायचं. पण जसं जसं तुम्ही समोर जाशाल तसं थोडं शॉर्टकटमध्ये रिवाइज करा, म्हणजे कमी वेळामध्ये सगळे रिवाइज झाले पाहिजे. समजा 15वं लेक्चर चालू आहे तर मागचे 14 लेक्चर रिवाइज करा आणि नंतर 15वं लेक्चर करा, शॉर्टमध्ये करायचं आणि मग 15वं करायचं. हे तुम्हाला कंटिन्यू करायचं चॅप्टर संपेपर्यंत. नवीन चॅप्टरला सेम असंच करायचं आहे, आणि पहिला चॅप्टर जो आहे तो अधूनमधून रिवाइज करायचा आहे. मग थर्ड चॅप्टरला पण सेम करायचं आहे, आणि पहिला आणि दुसरा चॅप्टर तुम्हाला अधूनमधून रिवाइज करायचा आहे. हे रिव्हिजन खूप मस्ट आहे, लक्षात असू द्या.
ठीक आहे, तुम्ही एखादा सब्जेक्ट तिकडे नाही केला तरी चालतो, पण रिव्हिजन खूप महत्त्वाचं आहे. आणि लक्षात असू द्या, जिओ टेक्निकल इंजिनिअरिंगमध्ये जर तुम्हाला स्कोर चांगला घ्यायचा असेल तर सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे रिव्हिजन आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रॅक्टिस. क्वेश्चनची प्रॅक्टिस तुम्हाला मॅक्झिमम करावं लागणार झाली, कारण की न्यूमेरिकल जास्त याच्यावरती विचारले जातात आणि ते न्यूमेरिकल जे आहे किंवा फॉर्म्युले जे आहे ते प्रॅक्टिसनंच आपल्या लक्षात राहणार झाले. पण तुम्हाला रिव्हिजन आणि प्रॅक्टिस हे मस्ट असणार झालं, हे लक्षात असू द्या. ठीक आहे. नेक्स्ट बघा आता या ठिकाणी अबाउट नोट्स. आता नोट्सबद्दल तुम्हाला सांगितलं की तुम्हाला शॉर्ट नोट्स किंवा मग तुमच्या पद्धतीने बघा, डिटेल काढा, कसं काढायचं काढा. मी तुम्हाला जे कामाचं आहे तेवढं लिहून देणार आहे, तर त्याच्यामुळे तुम्ही तिथून नोट्स बनवायला सुरुवात करा. माझ्या ज्या नोट्स आहे बेटा त्या ज्या आहे एकदम डिटेलमध्ये आहे. जर समजा तुम्ही UPSC गेट MPSC तयारी करता त्या केसमध्ये तुम्हाला त्या कामा येणार झाल्या, ओके, तर त्याही नोट्स तुम्हाला देईल मी. पण ज्यावेळेस तुम्ही या नोट्स अगोदर तुम्हाला आता पूर्णपणे या नोट्स काढायच्या आहे. ज्यांच्या नोट्स मला चांगल्या वाटल्या, ज्यांनी खरंच मनापासून अभ्यास केला, नोट्स काढल्या, तर त्यांना मी ती जी PDF आहे ती शेअर करून देईन नक्की, ओके. पण हे कधी तुम्ही जर कधी आता वाचायला बसले तर बेटा खूप जास्त डिटेलमध्ये होऊन जाईल, तेवढं रिव्हिजन पण तुम्ही करणार नाहीये. ठीक आहे, त्याच्यामुळे मी त्याच्यातलं फक्त कामाचं तुम्हाला देणार आहे, एक्सप्लेन करताना सगळंच करणार आहे, पण जे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू तेवढं डिटेक्ट करून देईल, ओके. बाकी ज्यावेळेस तुम्हाला तुमचा अभ्यास चांगला झाला जिओटेकचा, आता तुम्ही मस्त झाला याच्यामध्ये, ओके, प्रॉपर अभ्यास झालाय, मग त्या केसमध्ये जर तुम्हाला वाटलं तर मी माझ्या ज्या नोट्स आहेत त्या सेंड करून देईल. ठीक आहे, चला हे नोट्सबद्दल. आता राहिला एक शेवटचा पॉईंट, त्याच्यानंतर आपण, मला वाटतं वेळ पण भरपूर झाला आहे आपला, आता स्टार्ट करायला पाहिजे आपण, पण महत्त्वाचं होतं हे पण. बघा या ठिकाणी आता समजा कमेंट जे आहे, कमेंट ज्या करणार झाले तुम्ही, तर तुम्ही रेग्युलर कमेंट करत राहा. माझा जास्त फोकस कमेंटवरती नसणार आहे, मी रीड आउट करेल किंवा नाही करेल याचा विचार करू नका, पण तुम्ही कमेंट करा. का बरं कमेंट करायचं आहे? कारण की या ठिकाणी तुम्ही थोडे ॲक्टिव्ह राहाल. ओके, ज्यावेळेस मी काहीतरी प्रश्न विचारला तुम्ही उत्तर दिलं, तुम्ही एक म्हणजे ॲक्टिव्ह राहाल. दुसरं म्हणजे जर समजा तुमचा बरोबर आलं तर मग त्या ठिकाणी एक पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्यात येईल, आणि जर चुकलं तुमचं तर त्या ठिकाणी तुम्हाला ते करेक्ट करता येईल, आणि ते जर चुकलं, आज चुकलं तर ते उद्या व्यवस्थित त्या ठिकाणी लक्षात राहील, एक्झाममध्ये चुका होणार नाही. म्हणून सगळ्यांनी कमेंट करायचे. कमेंटमध्ये समजा जर फॉर एक्झाम्पल थोडासा लॅग असतो, तर त्या केसमध्ये जर 1-2 कमेंट आल्या तर त्या मी लवकर उचलून घेईन, किंवा जर काही समजा थोडा उशीर लागतोय कमेंटला, मला असं वाटलं की थोडा वेळ जातोय, त्या केसमध्ये मी थोडंसं समोर चाललं जाईल. कमेंट्स पण तुम्ही करायचे आहे, मी बघो अथवा ना बघो कमेंट्स करायचे आहे. तुमचे जे काही डाऊट असेल जर मी या ठिकाणी बघितले नाही, तर ते डाऊटही तुम्हाला त्या ठिकाणी कमेंट्समध्ये त्या ठिकाणी टाकायचे. ते डाऊट जरी आता या लेक्चरमध्ये क्लिअर करता नाही आले, तर मी ते नेक्स्ट लेक्चरमध्ये किंवा त्याच्या नेक्स्ट लेक्चरमध्ये मी ते डाऊट बघत चालेल, आणि नेक्स्ट लेक्चरमध्ये तुमचा डाऊट तो जो आहे तो क्लिअर करत चालेल. ठीक आहे, ओके. चला, आता सगळ्यांना क्लिअर आहे. तुम्ही आता टायटल टाकला असेल सब्जेक्टचा जिओ टेक्निकल इंजिनिअरिंग, त्याच्यामध्ये चॅप्टर फर्स्ट टाका ओरिजिन ऑफ सॉइल. चॅप्टर फर्स्ट टाका या ठिकाणी ओरिजिन ऑफ सॉइल. ओके, सॉइल जी आहे ती कशी ओरिजिनेट होते, कशी जनरेट होते, या ठिकाणी हे आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. बघा चॅप्टर 1 जो आहे आपल्याला प्रॉपर्टीजमध्ये बघायचा होता, सॉइल प्रॉपर्टीजमध्ये एकच चॅप्टर आहे तो, पुढचा जो बघणार आपण तो आणि हा. पण या ठिकाणी मी याला थोडं सेपरेट केलंय. का सेपरेट केलंय? कारण की बेसिक आहे हे सगळं, आणि हे बेसिक तुम्हाला प्रत्येक चॅप्टरमध्ये लागणारच आहे, त्याच्यामुळे मी या ठिकाणी त्याला थोडं सेपरेट करून घेतलं. हार्डली तुमचा हा 3 ते 4 लेक्चरचा टॉपिक असणार झाला, आणि महत्त्वाचा असणार झाला. मॅक्झिमम क्वेश्चन याच्यावरती पण विचारले गेले. एक टेबल आहे त्याच्यावरती नंबर ऑफ क्वेश्चन, मग तुमचं UPSC गेट MPSC SSC WRD PWD सगळीकडेच विचारले, ते सांगेन मी तुम्हाला. ठीक आहे, टायटल टाका या ठिकाणी चॅप्टर 1 ओरिजिन ऑफ सॉइल. ठीक आहे, नंतर मग आपण प्रॉपर्टीज बघतोय सॉइलच्या, सेकंड चॅप्टर असणार आपला तो, तर तोही खूप खूप जास्त महत्त्वाचा असणार तुमच्या एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू. ठीक आहे, टाकलं टायटल ओरिजिन ऑफ सॉइल. बघा माझा दिसतंय, चित्र दिसतंय तुम्हाला सगळ्यांना. आता लक्षात आलं असेल माझा क्वेश्चन काय असेल तर. ओके, आता ज्यांनी जिओटेक केला असेल त्याच्या लक्षात आलं असेल. सांगा मला या ठिकाणी सॉइलचे पप्पा कोण आहे? येस बेटा, सॉइलचा बाप कोण आहे रे? फक्त रॉक म्हणू नका. रॉक म्हणू नका रे, नाहीतर म्हणशान सर सॉइल रॉक पासून तयार होते, तर मग फादर ऑफ सॉइल मेकॅनिक्स, सॉइल मेकॅनिक्स. सॉइल मेकॅनिक्स, सॉइलचे पप्पा म्हणजे सॉइल मेकॅनिक्स जे आहे तुमचा, त्याचे फादर कोण आहे? द फादर ऑफ सॉइल मेकॅनिक्स. रॉक नका म्हणू फक्त. ठीक आहे, माझा फर्स्ट क्वेश्चन आहे तुम्हाला, फादर ऑफ सॉइल मेकॅनिक्स. फादर ऑफ सॉइल मेकॅनिक्स. ओके, सॉइलचे पप्पा कोण रे? रॉक म्हणू नका. यस, काय रे? बघा काय असतं, कार्ल ओन तेरसकी. पुढे डॉक्टर टाकून द्या रे, डॉक्टर आहे ते. ओके, डॉक्टर पदवी लागली त्यांना बेटा. कार्ल, डॉक्टर इथे टाका, डॉक्टर कार्ल ओन तेरसकी. ठीक आहे, इथे टाका, इथं वरती टाकतो मी डॉक्टर. ठीक आहे, डॉक्टर कार्ल ओन तेरसकी. तर हे आहे बेटा फादर ऑफ सॉइल मेकॅनिक्स. आता यांचं जे कंट्रीब्युशन आहे बेटा सॉइलमध्ये चांगलं राहिलेलं आहे बेटा, सिग्निफिकंट राहिलेलं आहे, त्याच्यामुळे यांना फादर ऑफ सॉइल मेकॅनिक्स म्हटलं जातं, कार्ल ओन तेरसकी. याच्यावरती बघा या ठिकाणी रिसेंटली क्वेश्चन विचारला होता एक, PWD 2016 मध्ये क्वेश्चन होता.
आणि एक तुमचा SSC मध्ये SSC 2019 मध्ये हा क्वेश्चन होता, हु इज द फादर ऑफ सॉइल मेकॅनिक्स. तर कोण आहे? कार्ल ओन तेलझगी. ठीक आहे बा, हे दिसत आहे तुम्हाला या ठिकाणी. तर हे आहे कार्ल ओन तेलझगी. तर हे आहे सॉइल मेकॅनिक्सचे फादर. ठीक आहे, तर फादर ऑफ सॉइल मेकॅनिक्स कोण आहे मग? कार्ल ओन तेलझगी. आता या ठिकाणी बघा विचारलेला आहे क्वेश्चन, आणि महत्वाचा पण आहे हे व्यक्ती, कारण की जिओ टेक्निक आपण शिकतो येतो, त्यांचे पप्पा माहित पाहिजे आपल्याला. ठीक आहे, तर या ठिकाणी SSC बघा, SSC 2019 मध्ये आलता, महत्वाचा पण आहे. म्हणून हे नाव आपण कसं लक्षात ठेवायचं हे बघूया. कारण की जर बेटा तुम्हाला कोणी विचारलं, जर तुम्ही इंटरव्ह्यू वगैरे देताय, तर विचारू शकता हु इज द फादर ऑफ सॉइल मेकॅनिक्स, पप्पा कोण आहे सॉइलचे. मग त्या केसमध्ये रॉक मेन्शन तुम्ही, तर कोण आहे रे? कार्ल ओन तेलझगी. हे नाव तुमच्या तिथं लक्षात पाहिजे. पेपरमध्ये तुम्ही क्लिक करशाल, पण जर इंटरव्ह्यूमध्ये विचारलं, MPSC मध्ये म्हणा, कुठं तुम्ही तयारी करता इंटरव्ह्यूची, त्या केसमध्ये म्हणा, तर कार्ल ओन तेलझगी हे नाव लक्षात पाहिजे. तर याची आपण हिंट बघूया. बघा या ठिकाणी आता कसं लक्षात ठेवायचं, इथं वर दिसतोय तुम्हाला, कळालं असं हिंट काय असेल तर. बघा या ठिकाणी हिंट दाखवतो तुम्हाला मी, एकच मिनिट थांबा. बघा काय दिसलं तुम्हाला या ठिकाणी, काय दिसतंय? हे कार्ल बाजूला, सॉरी, कार्ल ओन तेलझगी यांना बाजूला केलं मी. आता या ठिकाणी काय दिसतंय मला? कार्ल दिसतंय. तर या ठिकाणी कार्ल वरून तुम्हाला कार्ल ओन तेलझगी लक्षात येईल. सॉइलचा जो बाप आहे बेटा, तो कोण आहे? कार्ल आहे. सगळ्यांना माहिती आहे कार्ल कडू कार्ल जे असतं बेटा तुमचं, हे कडू कार्ल सॉइलचे पप्पा, हे लक्षात असू द्या. म्हणून तुमच्या लक्षात राहिलं असं. आता हेच का कार्लच का, बाकीचे का? आणि कारण की हे कडू आहे बेटा. तर कडू जे आहे, आपला बाप कडू असतो आपल्याला माहिती आहे. ओके, आता मॅक्झिमम केसेसमध्ये असतं. आता सगळे काही जे चांगले असतात बेटा, ठीक आहे, तर त्या केसमध्ये रागा मनावर घेऊ नका. पण बाप हा कडू असतो असं म्हटलं, आता जास्तच कडू असतो. आई ही सॉफ्ट असते आपले. मग त्या केसमध्ये कडू कार्ल, म्हणून त्या ठिकाणी हा बाप झाला. ठीक आहे, सॉइलचा बाप हे कार्ल झालं, हे लक्षात असू द्या. आता हे कार्ल ओन तेलझगी काय आहे बघा, ओन तेलझगी हे कसं लक्षात ठेवायचं. बघा या ठिकाणी हे कार्ल तुम्हाला कळालं आता, कार्ल आहे, कार्ल. ठीक आहे, भाजी करा. आणि हे पोरींना खूप आवडतं असं मला वाटतं बरं का, कारण की या ठिकाणी लेडीज जास्त खातात, मुलांना या ठिकाणी हा आवडत नाही, बापासोबत जास्त मुलांचं जमत नाही, त्याच्यामुळे या ठिकाणी आम्ही कार्ल खात नाही बरं का. या ठिकाणी बघा आता हे तेलझगी कसं लक्षात ठेवायचं. आता हे जे कार्ल आहे बेटा, कार्ल म्हणजे बाप, आणि हा बाप म्हणजे या ठिकाणी जेंट्स झाला. मग आता हा जेंट्स म्हटल्यानंतर काय घालायला पाहिजे ना? पॅन्ट शर्ट घालायला पाहिजे, ओके, किंवा धोतर वगैरे घालायला पाहिजे बेटा. म्हणजे काय म्हणा सर, तुम्हाला काय हातातच फिरते का? तसेच फिरत नाही बेटा. हे कार्लनं शर्ट पॅन्ट घालायला पाहिजे, पण हे कार्ल शर्ट पॅन्ट नाही घालत, तर हे घालतं झगी. झगी झगी म्हणजे झगा. ज्या पोरी घालायचे ना लहानपणी झगा, आता मला वाटतं झगे बंद झाले वाटतं, पण ते झगी घालायचे. ती झगी कोणती बघा या ठिकाणी, या ठिकाणी दिसेल तुम्हाला झगी. ओके, झगीच पहा फक्त, झगी म्हणजे झगा पहा. तर या ठिकाणी आता ज्यांना माहित आहे यांना, आता मला माहित नाही एक्झॅक्ट झगा म्हणते काय म्हणते, पण झगा होता, झगा घालायच्या पोरी. आता हा बी झगा आहे असं मी म्हणत नाहीये, जस्ट मी फक्त फोटो घेतला तुम्हाला एक कुरळ होण्यासाठी. आता मुलींनाच माहित झगा आहे की नाही आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी हे कार्ल आहे, हे कार्ल काय घालायचं रे? झगी घालायचं. आणि बेटा हे झगी किती घालायचं माहिती आहे तुम्हाला? हे जे कार्ल आहे, झगी किती घालायच्या? 13. किती झगी घालायचं? हे 13 झगे या ठिकाणी घालत होतं. ओके, 13 झगीवरून बघा या ठिकाणी तेर झगी काय झालं? टेर झगी. ओके ओके, टेर झगी म्हणा, तेर झगी म्हणा, काय म्हणायचं म्हणा तुम्हाला. तर या ठिकाणी हे टेर झगी झालं तुमचं 13 झगी. तर या ठिकाणी कार्ला किती घालायचे? 13 झगी. आणि हे झगी तुमच्या आमच्या सारखे इकडून तिकडून आणत नव्हतं ते. तर या ठिकाणी हे त्याचे ओन म्हणजे स्वतःचे होते. ओके, या ठिकाणी ओन म्हणजे काय? स्वतःचे झगे होते त्याचे. जसं की समजा आता या आजकालच्या पोरी बघा तुम्ही, जर समजा कुठं जायचं त्यांना फंक्शन वगैरेला, त्या केसमध्ये म्हणती तू, मी काल आपण अगोदर पण त्या फंक्शनला गेलो होतो, त्या केसमध्ये मी हा झगा घातला होता, तर तोच दिसेल परत, तर मग आज मी तू माझा झगा घाल. ठीक आहे, तर हे कामं पोरी करत असतात. तर हे तसं करत नव्हतं, हे एकदाच 13 झगी घालून फिरायचं, ते पण ओन स्वतःचे झगे होते. कळतंय का? तर या ठिकाणी फादर ऑफ सॉइल मेकॅनिक्स मग कोण रे? कार्ल ओन तेर झगी. कार्ल सगळ्यांना माहिती आहे, फादर ऑफ सॉइल मेकॅनिक्स, कडू कार्ल. हे किती झगे घालून फिरायचं? 13 झगे घालून फिरायचं, ते पण स्वतःचे. ठीक आहे, स्वतःची झगी होते. फक्त झगा पहा रे इथला, तोच रे, तो नाही, तो वाऱ्यावरती उडतो तो नाही रे. बघा या ठिकाणी, अरे कुठे गेलं, थोडं झग्याला झूम करतो. ठीक आहे, छानसा जागा आहे. आणि जर कोणाला ऑर्डर करायचा असेल हा जागा, तर त्या ठिकाणी तुम्ही आपल्या KK अकॅडमी लिंकवरती जाऊन ऑर्डर करू शकता. ओके, हा जागा तुम्हाला त्या ठिकाणी जवळपास 7 ते 8 हजारामध्ये मिळून जाईल. ठीक आहे, काय हरकत नाही. मग थोडंफार कसं साईड बिझनेस करावा लागेल ना मला. ठीक आहे, तर कळालं तुम्हाला फादर ऑफ सॉइल मेकॅनिक्स. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना? यस. थांबा, झाकून घेऊ द्या बाबा एकदा. आले आपले कार्लवाले आता. ठीक आहे, फादर ऑफ सॉइल मेकॅनिक्स लिहून घ्या. तर या ठिकाणी टाका तुम्ही, फक्त इथं एवढंच टाका, कार्ल नका टाकू. फादर ऑफ सॉइल मेकॅनिक्स कार्ल ओन तेलझगी, डॉक्टर कार्ल ओन तेलझगी. ठीक आहे, सगळ्यांनी लिहिलं असेल. नेक्स्ट, एकच मिनिट.
चला आता बेटा माझा एक नेक्स्ट क्वेश्चन आहे, थोडं क्वेश्चन पण घेत चालू आपण जेणेकरून व्यवस्थित होतं. क्वेश्चन माझा असा आहे की सॉइल जे आहे तुमचं हे नेमकं सॉलिड आहे की फ्लुइड आहे. येस बेटा, सॉइल जे आहे बेटा तुमचं, माझा क्वेश्चन असा आहे की जो तुमचा सॉइल आहे हे नेमकं सॉलिड आहे की फ्लुइड आहे. यस, सॉलिड अँड फ्लुइड. बरं, त्याच्या अगोदर एकदा मी सॉलिड आणि फ्लुइड मधला फरक सांगतो तुम्हाला एकदा. ओके, नंतर तुम्ही सांगा मला सॉइल नेमकं काय असणार. सॉइल सगळ्यांना माहिती आहे बेटा, सॉइल सगळ्यांना माहिती आहे. सँड तुमची सॉइल झालं, क्ले सॉइल झालं, सील्ड सॉइल झालं, ग्रॅव्हल सॉइल झालं. आता हे सगळ्यांना दाखवतो मी तुम्हाला कसं असतं, पण सँड तर सगळ्यांनी बघितली असेल ना. ओके, सँड म्हणजे तुमची सॉइल झाली बेटा. बघा या ठिकाणी आता सॉलिड काय असतं, सॉलिड काय असतं. सॉलिड म्हणजे बेटा बघा या ठिकाणी समजा फॉर एक्झाम्पल सॉलिडचं एक्झाम्पल जर आपण बघितलं तर तुमचं स्टील झालं, तुमचं स्टोन झाला तुमचा. ठीक आहे, तर हे स्टोन झाला, स्टील झालं, गोल्ड झालं, हे सगळे काय रे सॉलिड आहे. ओके, सॉलिड म्हणजे या ठिकाणी काय असतं, एक डिफाईन्ड शेप असतो त्यांचा आणि थोडं हार्ड असतं हे मटेरियल. त्याला आपण काय म्हणतो बेटा, समजा फॉर एक्झाम्पल सॉलिड म्हणतो. जसं की स्टोन झाला, स्टील झालं, हे सॉलिड झाले. फ्लुइड काय असतं बेटा, तर फ्लुइड असं मटेरियल असतं की जे काय होतं रे, फ्लो होतं. फ्लुइड म्हणजे काय, असं मटेरियल जे की फ्लो होतं. आता फ्लो होणारं तुमचं मटेरियल असतं लिक्विड. काय असतं, लिक्विड. आणि एक असतो गॅस. ठीक आहे, गॅसेस असतात किंवा लिक्विड असतं. लिक्विडमध्ये फॉर एक्झाम्पल समजा वॉटर असेल तुमचं, केरोसिन असेल, पेट्रोल असेल, तर हे सगळे फ्लो होणारे आहे. तर हे फ्लुइड झाले. तर लिक्विडमध्ये मग तुमचं फॉर एक्झाम्पल काय येतं, वॉटर येतं. काय येतं, वॉटर येतं. आणि गॅसमध्ये बेटा वेगवेगळे गॅस आहे तुमचे, आणि त्यामध्ये आपण एक एक्झाम्पल घेऊ कॉमन, फॉर एक्झाम्पल एअर. काय, एअर. तर एअर पण समजा फ्लो होतं तुमचं, म्हणून वॉटर आणि एअर हे दोन्ही काय झाले, फ्लुइड झाले. आता वॉटर हे लिक्विड झालं आणि या ठिकाणी एअर हे तुमचं गॅस झालं. ठीक आहे, मग तुम्हाला सॉलिड आणि फ्लुइड मधला फरक कळाला असणार. ठीक आहे, सॉलिड कळालं, फ्लुइड जे की फ्लो होतं. मग सांगा मला आता या ठिकाणी सॉइल जे आहे तुमचं सॉलिड आहे की फ्लुइड आहे. येस बेटा, सॉइल जे आहे तुमचं सॉलिड आहे की फ्लुइड आहे. बघा, मॅक्झिमम मुलांचे उत्तर तर या ठिकाणी सॉलिड येते. ओके, आणि काही मुलांचे येतील, काही मुलं हुशार असतात. ठीक आहे, बघा आता या ठिकाणी नेमकं काय समजून घ्या, व्यवस्थित समजून घ्या. आणि हा बा, याला स्टार करून ठेवा. हा तुम्हाला शक्यतो शक्यतो काय विचारलंच जाणार नाही एक्झाममध्ये. ओके, विचारलंच जाणार नाही, पण तरी स्टार्ट करा याला. 8, 10, 15 करा. कारण की अख्खा जो प्रॉपर्टीज आहे, अख्खा जो सॉइल मेकॅनिक्स आहे तुमचा, हा डिपेंड करतो या या क्वेश्चनवरती की सॉइल हा तुमचा सॉलिड आहे की फ्लुइड आहे. कळतं का, याच्यावरती हा डिपेंड करतो तुमचा अख्खा सॉइल मेकॅनिक्स. खूप महत्त्वाचा हा क्वेश्चन असणार आहे. ज्याला हा क्वेश्चन कळाला, ज्याला या क्वेश्चनचा आन्सर कळाला, त्याला समोरच्या प्रॉपर्टीज वगैरे कळणार. ज्याला हा क्वेश्चन कळालाच नाही त्याला काहीच कळणार नाही, हे लक्षात असू द्या. आणि खरंच काही कळणार नाही जर तुम्हाला हे कळालंच नाही तर, कारण की याच्यावरती सगळं डिपेंड असणार आहे. बघा कसं ते. ठीक आहे, आता बघा सॉइल काय समजून घ्या सगळ्यांनी आता या ठिकाणी. सॉइल जे आहे बेटा नेमका सॉलिड आहे की फ्लुइड आहे ते आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. बघा, हा जो आहे बेटा सॉइल. ठीक आहे, समजून घ्या प्रॉपर या ठिकाणी व्यवस्थित. ठीक आहे, काही नाही, हे बेसिक लेक्चर आहे आपलं त्या ठिकाणी. तर बेसिकमध्ये थोडंसं बेसिक्स शिकून घेतलं तर काही हरकत नाही आपल्याला. बघा सॉइल जे आहे बेटा, सॉइलचं एक्झाम्पल जर मी घेतलं, समजा फॉर एक्झाम्पल सँड ही सॉइल आहे. आता या सँडमध्ये जर आपण बघितलं तर हे समजा हे सँड असतात. ओके, ही सँड या ठिकाणी मी ठेवली. ओके, आता ही सँड मी या ठिकाणी ठेवली. या सँडमधला एक पार्टिकल उचलला मी तर याला म्हटलं तर बेटा सॉइल ग्रेन. एक जर पार्टिकल मी उचलला तर याला म्हटलं तर सॉइल ग्रेन. तुम्ही नंतर लिहा, समजून घ्या फक्त. याला म्हणतो बेटा मी सॉइल ग्रेन. काय म्हणतो, सॉइल ग्रेन म्हणतो. आता या ठिकाणी हे हा एक पार्टिकल, हे सगळे जे पार्टिकल आहे इंडिव्हिज्युअल पार्टिकल, यांना मी सॉइल ग्रेन म्हणतो बेटा. आणि हे सॉइल ग्रेन म्हणजे कसे असतात रे, बघा आता सॉइलचा तुम्ही एक दाना उचला. ओके, म्हणजे एक पार्टिकल घ्या सॉइल सँडचा एक पार्टिकल घेतला. आता माझ्या हातात आहे बघा राऊंडेड. बघा आता हा झाला सॉइलचा ग्रेन. ओके, दाना. ओके, हा सॉइल ग्रेन आहे तुमचा. मग हा जो सॉइल ग्रेन आहे हा कसा असणार रे, मला सांगा, फ्लुइड असणार की सॉलिड असणार. सॉइलचा जर तुम्ही दाना उचलला या ठिकाणी किंवा जो ग्रेन घेतला तर तो नेमका कसा असणार, सँडचा घ्या किंवा सॉइलचा घ्या, कुठले कसा असणार. यस, सॉइलचा ग्रेन हा नेमका फ्लुइड असणार की सॉलिड असणार. येस, काय असणार, सॉलिड असणार. ओके, हा काय असणार रे, सॉलिड असणार. तर या ठिकाणी सॉइल ग्रेन म्हणजे सॉलिड आहे. म्हणजे आम्ही दिलेलं उत्तर सर बरोबर आहे. आम्ही दिलेलं उत्तर बरोबर आहे. समजा फॉर एक्झाम्पल तुम्ही जर सॉलिड म्हटलंय तर या ठिकाणी हे सॉलिड असणार तुमची सॉइल बेटा. पण लक्षात असू द्या, आपण जर इंडिव्हिज्युअल ग्रेन घेतोय, मी एक स्वतंत्र काय घेतोय, पार्टिकल घेतोय, त्याला आपण सॉइल ग्रेन किंवा त्याला सॉलिड म्हणणार. ओके, पण सॉइल काय असते तर बघा, सॉइलमध्ये आता समजा फॉर एक्झाम्पल सॉइल काय असते बघा. समजा या ठिकाणी मी काय केलं रे, मी घेतली एक बकेट. ओके, आणि या बकेटीमध्ये टाकलं सँड.
या बकेटमध्ये काय टाकली रे, सँड टाकली. या बकेटमध्ये काय टाकली, सँड टाकली. आणि तुम्हाला काय म्हटलं की तुमचा हा जो ग्लास आहे बेटा, ग्लास हा पाण्यानं फुल भरा. पाण्यानं भरानंतर तुम्हाला ज्यांना वाटलं त्यांना भरून ठेवा, काय हरकत नाही. पण एवढी मोले मागाची तुम्ही याच्यात टाकणार नाही मला माहिती आहे, म्हणून पाणीच घ्या. पाणी घेतलं आणि टाका सांगितलं तुम्हाला मी या बकेटमध्ये. तुम्ही जसं हे पाणी टाकलं एक ग्लास भर या बकेटमध्ये, मला सांगा ते पाणी फ्लो होईल का लगेच? म्हणजे जसं तुम्ही टाकलं त्या सँडमध्ये पाणी फ्लो व्हायला लागेल असं होईल का? होईल का? नाही होणार. ते पाणी काय होईल रे, आतमध्ये चाललं जाईल. मग हे जे पाणी या ठिकाणी तुम्ही घेतलं, एक मिनिट बघा, रेड पेन दाखवतो मी आता पाणी. ओके, हे रेड पेन दाखवतो. मग हे पाणी जे आहे बेटा या ठिकाणी जाणार झालं या प्रकारे, या सँडमध्ये तुमचं हे पाणी जाणार झालं. मग हे पाणी नेमकं गेलं कुठं रे? तर हे पाणी गेलं जिथं त्या सॉलिडमध्ये किंवा सॉइल ग्रेनमध्ये जे एम्प्टी स्पेसेस होते, ज्या ठिकाणी हवा वगैरे होती, जी की एम्प्टी स्पेसेस होतं, त्या एम्प्टी स्पेसेसमध्ये या ठिकाणी हे पाणी गेलं आणि त्या एम्प्टी स्पेसेसला म्हटलं जातं व्हॉइड्स. काय म्हटलं जातं? व्हॉइड्स. म्हणजे मला काय आलं की सॉइलमध्ये असतं सॉलिड आणि सॉइलमध्येच असतं या ठिकाणी व्हॉइड. आणि हे व्हॉइड म्हणजे काय असतं रे? तर हे व्हॉइड म्हणजे तुमचं असतं एम्प्टी स्पेसेस. काय असतात? एम्प्टी स्पेसेस. एम्प्टी स्पेसेस म्हणजे काय रे? आता ज्यांना नाही कळत एम्प्टी स्पेसेस, बघा या ठिकाणी ग्लास घ्या, एक ग्लास. त्या ग्लासमध्ये काय करा रे, चेंडू असतो, बॉल असतो, तो बॉल टाका आणि तो बॉल थोडासा बिग साईजचा घ्या, म्हणजे जास्त बॉटमला नाही गेला पाहिजे. मग आता त्या ठिकाणी काय केलं आपण, तो बॉल टाकला त्या ग्लासमध्ये. मग आता वरून त्या ठिकाणी पाणी टाका. बघा पाणी जाईल का त्याच्यामध्ये? ओके, थोडी वाढ आहे ना, मग पाणी जाणार झालं. आणि हे पाणी त्या ग्लासमध्ये जो बॉटमचा पोर्शन आहे त्या पोर्शनमध्ये जाणार झालं. मग ज्या पोर्शनमध्ये तुमचं पाणी गेलं ना, तर त्याला म्हणतात एम्प्टी स्पेस. बघा, तो एम्प्टी स्पेस असतो, व्हॉइड्स असतो. व्हॉइड्स म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल तुमचं घर आहे ना, त्या घरामध्ये खूप वस्तू आहे, समजा की कॉट असेल, चेअर असेल, तुमची टेबल असेल, आणि बाकीचा जो पोर्शन आहे जिथं हवा फिरते बेटा, तर तो तुमचा काय असतं, व्हॉइड्स असतात. मग या व्हॉइड्समध्ये तुमच्या घरामध्ये पाणी येऊ शकतं ना, आरामशीर येऊ शकतं. मग या ठिकाणी हे व्हॉइड्स भरल्या जातात पाण्यानं. म्हणजे सॉलिड आणि व्हॉइड्स मिळून तुमची काय बनते, सॉइल बनते. हे लक्षात ठेवा पक्का. ओके, सॉइल ही सॉलिड प्लस व्हॉइड यांचं कॉम्बिनेशन असतं. काय असतं, एक मिनिट, मला मिटू द्या, मला कळलं तुम्हाला? किती राहू द्या. ठीक आहे. सॉलिड आणि व्हॉइडचं कॉम्बिनेशन आहे तुमचं सॉइल. म्हणजे सॉइल तुम्ही कधी म्हणणार, तुम्ही जर कधी बघा, जर समजा या सँडचा एक इंडिव्हिज्युअल ग्रेन जर तुम्ही उचलला तर त्याला आपण फक्त सॉलिड म्हणणार. जर तुम्ही एक सॉइलचा ग्रेन उचलताय तर त्याला आपण काय म्हणणार रे, सॉलिड म्हणणार. सॉइल कधी म्हणणार, ज्यावेळेस नंबर ऑफ जे सॉइल ग्रेन आहे किंवा जे सॉलिड आहे ते एकत्र येतील, त्याच्यामध्ये हवा येईल, व्हॉइड्स येईल, तर त्या केसमध्ये आपण त्याला काय म्हणणार रे, मग सॉइल म्हणणार. बघा आता व्हॉइड्स जे असणार, तुम्हाला कळालं एम्प्टी स्पेसेस. या मग या व्हॉइड्समध्ये काय असू शकतं, आता पाणी टाकायच्या अगोदर काय होतं याच्यामध्ये, पाणी टाकायच्या अगोदर काय होतं या व्हॉइड्समध्ये, या एम्प्टी स्पेसेसमध्ये काय होतं, एअर होतं. काय होतं, एअर होतं. मग या ठिकाणी एअर आलं तुमचं, आणि या आपण नंतर काय टाकलं, पाणी टाकलं, म्हणजे या एअर्समध्ये, या व्हॉइड्समध्ये तुमचं काय असू शकतं, वॉटर असू शकतं. मग एकदा पूर्णपणे एअर असू शकते किंवा पूर्णपणे वॉटर सुद्धा असू शकतं, हे लक्षात असू द्या. मग हे जे व्हॉइड्स आहे बेटा, या व्हॉइड्समध्ये असतं एअर किंवा हे असतं तुमचं वॉटर. आता वॉटर म्हटलं तर आपल्याला माहिती हे काय झालं, लिक्विड झालं. आणि एअर म्हणजे तुमचं काय झालं रे, गॅस झालं. आणि बेटा हे दोघं जण काय असतात रे, फ्लुइड असतं. काय असतं, फ्लुइड असतं. म्हणून माझ्या लक्षात काय आलं आता, या ठिकाणी सॉइल जे आहे बेटा, या ठिकाणी हे सॉलिड आणि फ्लुइडचं काय आहे रे, मिक्सचर आहे. या दोघांचं काय हे, मिक्सचर आहे. तर सॉइल हे सॉलिड आणि फ्लुइडचं काय, मिक्सचर आहे. मग मी इथं लिहू शकतो, सॉइल बघा काय असणार तुमचं, सॉलिड प्लस फ्लुइड. फ्लुइडमध्ये काय असणार तुमचं मग, लिक्विड अँड गॅस. लिक्विड आणि गॅस, मग लिक्विड तुम्ही कोणतं घेणार, नेहमी लिक्विड घेणार तुम्ही वॉटर, आणि या ठिकाणी गॅस घेणार तुम्ही जनरली एअर. हे लक्षात असू द्या. ठीक आहे, कळलं तुम्हाला सॉइल काय असतं. तर बेटा सॉइल फक्त सॉलिड नसतं, हे लक्षात असू द्या. हे डोक्यात फिट करून घ्या. ज्यांच्या डोक्यात देत नसेल त्यांना समोर क्लिअर होईलच हे सगळं, पण आता फिट करून घ्या की सॉइल जे असतं बेटा या ठिकाणी हे फक्त सॉलिड नसतं, तर काय असतं, सॉलिड आणि व्हॉइड्स, तर या दोघांचं मिक्सचर असतं सॉइल. म्हणजे सॉलिडमध्ये व्हॉइड्स प्रेझेंट असणार. ओके, या ठिकाणी बघा हे जे आहे ना, मी याला रेड पेननं दाखवतो. व्हॉइड्स म्हणजे काय, एम्प्टी स्पेसेस. बघा आता या सॉइलच्या याच्यामध्ये हे व्हॉइड्स आहे. ओके, हे एम्प्टी स्पेसेस आहे, हे एम्प्टी स्पेसेस आहे. या एम्प्टी स्पेसेसमध्ये याला आपण व्हॉइड्स म्हटलं, ही जी एम्प्टी स्पेस आहे याला मी काय म्हटलं, व्हॉइड्स म्हणलं. या व्हॉइड्समध्ये एअर असू शकतं किंवा वॉटर असू शकतं, किंवा मग आपण त्याला म्हणूया डायरेक्टली फ्लुइड असू शकतं. या व्हॉइड्समध्ये काय असू शकतं, डायरेक्टली मी इथं म्हणू शकतो या व्हॉइड्समध्ये असतं फ्लुइड. फ्लुइडमध्ये मग एअर किंवा वॉटर असू शकतं, किंवा लिक्विड किंवा गॅस असू शकतं. कळतंय का? मग तुम्हाला कळालं की सॉइल जे असतं बेटा हे सॉलिड आणि व्हॉइड्स पासून बनतं, आणि या व्हॉइड्समध्ये एअर आणि वॉटर असतं. इथपर्यंत कोणाला काही डाऊट असेल तर विचारू शकता बरं का. इथपर्यंत कोणाला काहीही डाऊट असेल तर विचारू शकता.
कळलं तुम्हाला की सॉइल सॉलिड आणि व्हॉइड्स पासून बनत असते. ठीक आहे, म्हणजे कळालं मला की सॉइल ना तर त्या ठिकाणी आपण कम्प्लिटली त्याला सॉलिड म्हणू शकतो, नाही कम्प्लिटली फ्लुइड म्हणू शकतो. आपण फ्लुइडही म्हणू शकत नाही कम्प्लिटली आणि सॉलिडही म्हणू शकत नाही. म्हणून सॉइलचं जे बिहेवियर असतं ना बेटा, हे लाय करतं सॉलिड आणि फ्लुइडच्या मधात. ठीक आहे, सॉलिड आणि फ्लुइडच्या मधामध्ये त्या ठिकाणी तुमचं सॉइलचं जे बिहेवियर आहे ते लाय करतं. ओके, तुमची जी सॉइल बिहेव करते इन बिटवीन सॉलिड अँड फ्लुइड, सॉलिड आणि फ्लुइडच्या मध्ये त्या ठिकाणीचं बिहेवियर असणार झालं. म्हणून बघा या ठिकाणी आता तुम्हाला आणखी एक बेसिक गोष्ट सांगतो. सॉलिडची आपण स्टडी केली होती, कुठं केली होती ती? एकच मिनिट सांगा मला. सॉलिडची तुम्ही स्टडी केली बघा, या ठिकाणी तुम्ही सॉलिडची स्टडी केली होती, त्याला आपण काय म्हणतो रे? जर आपण सॉलिडचं बिहेवियर स्टडी करतोय तर त्याला आपण काय म्हणतो? कोणता सब्जेक्ट आहे तुमचा तो? येस बेटा, द स्टडी ऑफ अ बिहेवियर ऑफ अ सॉलिड इज कॉल्ड ॲज. यस, कुठे केली होती आपण ती? यस, तर ती आपण केली बेटा सॉलिड मेकॅनिक्स मध्ये. कुठं? सॉलिड मेकॅनिक्स मध्ये. बघा या ठिकाणी सॉलिड मेकॅनिक्स मध्ये, तर या ठिकाणी स्टडी ऑफ, मी काय म्हणतो त्याला, स्टडी ऑफ बिहेवियर, बिहेवियर ऑफ सॉलिड. आता बघा मेकॅनिकचा अर्थच काय होतो रे? बिहेवियर. ओके, मग समजा समजा तुमचा सॉलिड आहे, जर त्याच्यावरती मी फोर्स अप्लाय केला, ती कसं बिहेव करतं, तर याची जी स्टडी करणं आहे त्याला आपण काय म्हणतो? सॉलिड मेकॅनिक्स म्हणतो. त्याच्यानंतर आपण फ्लुइडची सुद्धा स्टडी केली होती. येस बेटा, कोणता सब्जेक्ट होता तुमचा? फ्लुइडची स्टडी केली आपण त्याच्यामध्ये. येस, सांगा लवकर. फ्लुइडची स्टडी केली आपण, तो कोणता सब्जेक्ट होता? झालंय तुम्हाला सगळं? यस, येस बेटा, काय? फ्लुइड मेकॅनिक्स. ठीक आहे, एक बेटा, फ्लुइड मेकॅनिक्स. फ्लुइड मेकॅनिक्स आपण बघितला. फ्लुइड मेकॅनिक्स मध्ये आपण काय करतो? स्टडी ऑफ बिहेवियर ऑफ फ्लुइड, एफएम ज्याला म्हणतो आपण बघा. ठीक आहे, तर फ्लुइड मेकॅनिक्स या ठिकाणी सॉलिड मेकॅनिक्स तुमचा जो आहे बेटा, स्टडी ऑफ अ बिहेवियर ऑफ सॉलिड. ओके, जे काही सॉलिडचं बिहेवियर आहे त्याची स्टडी करतो आपण. मेकॅनिक्सचा अर्थ होतो बिहेवियर. ठीक आहे, तर सॉलिडच्या बिहेवियरची स्टडी करणं म्हणजे सॉलिड मेकॅनिक्स, फ्लुइडच्या बिहेवियरची स्टडी करणं म्हणजे फ्लुइड मेकॅनिक्स. ठीक आहे, बघा आपण सॉइल बघितलं. सॉइल जर तुमचं या ठिकाणी पूर्णपणे सॉलिड असतं तर त्या ठिकाणी आपण सॉलिड मेकॅनिक्समध्ये सॉइल स्टडी केलं असतं. जर पूर्णपणे फ्लुइड असतं तर त्या ठिकाणी आपण फ्लुइड मेकॅनिक्समध्ये स्टडी केलं असतं. पण या ठिकाणी तुमचं जे सॉइल आहे ते या ठिकाणी त्याचं जे बिहेवियर आहे सॉइलचं, नाही ते कम्प्लिटली सॉलिड सारखं आहे, नाही कम्प्लिटली ते फ्लुइड सारखं आहे, ते इन बिटवीन बिहेव करतं सॉलिड अँड फ्लुइड. ठीक आहे, सॉलिड आणि फ्लुइडमध्ये त्या ठिकाणी त्याचं बिहेवियर असतं. त्याच्यामुळे आपण याला एक सेपरेट सब्जेक्ट म्हणून बघतो, तो म्हणजे काय रे? सॉइल मेकॅनिक्स. ठीक आहे, त्याच्यामुळे आपण या ठिकाणी एक नवीन सब्जेक्ट बघतो, सॉइल मेकॅनिक्स. ठीक आहे, सॉइल मेकॅनिक्स. मग सॉइल मेकॅनिक्स म्हणजे काय? मग तेच स्टडी ऑफ बिहेवियर ऑफ ऑफ सॉइल. सॉइलचं जे बिहेवियर आहे आपण ते या ठिकाणी स्टडी करत असतो. कुठं? सॉइल मेकॅनिक्समध्ये. का बरं या ठिकाणी आपण सॉलिड आणि फ्लुइडमध्ये नाही बघितलेला? कारण की याचं जे बिहेवियर आहे इन बिटवीन सॉलिड अँड फ्लुइड आहे, त्याच्यामुळे आपण एक ॲज अ सेपरेट सब्जेक्ट म्हणून त्या ठिकाणी बघत असतो, सॉइल मेकॅनिक्स. तर हे तुम्हाला या ठिकाणी लिहून घ्यायचं आहे. आणखी काय लिहायचं बघा या ठिकाणी तुम्हाला, ही डायग्राम पण त्या ठिकाणी ड्रॉ करायची. ते मी वरचं लिहिलं असं ना, फादर ऑफ सॉइल मेकॅनिक्स. नंतर सॉइल जी आहे बेटा तुमची, परत एकदा एक्सप्लेन करतो, महत्त्वाचं आहे खूप. सॉइल जी आहे बेटा तुमची सॉलिड आणि व्हॉइडना कन्सिस्ट झालेले असतात. सॉइल फक्त सॉलिड नसती तर त्याच्यामध्ये व्हॉइड सुद्धा असतात. हे व्हॉइड्स एकदा पाण्यानं भरलेले असू शकतात किंवा हवेनं भरलेले असू शकतात, एअरनं भरलेले असू शकतात. तर व्हॉइड्समध्ये त्या ठिकाणी एअर असू शकते किंवा वॉटर असू शकते. एअर वॉटर हे दोन्ही पण काय झाले? फ्लुइड झाले. म्हणून सॉइल जे आहे बेटा तुमचं सॉलिड प्लस फ्लुइड याचं मिक्सचर आहे, हे लक्षात असू द्या. ठीक आहे, आणि ज्या ठिकाणी जो इंडिव्हिज्युअल पार्टिकल असतो, इंडिव्हिज्युअल पार्टिकल, ठीक आहे, तर एक पार्टिकल जर तुम्ही घेतला, सेपरेट पार्टिकल जर तुम्ही घेतला, तर तो तुमचा असतो सॉइल ग्रेन, त्याला की मी सॉलिड म्हणतो. आणि जर सॉइल ग्रेन एकत्र आले तुमचे, त्या ठिकाणी नंबर ऑफ सॉइल ग्रेन एकत्र आले, तर त्या केसमध्ये नंबर ऑफ सॉइल ग्रेन आहे, तर त्याच्यामध्ये जे काही एम्प्टी स्पेसेस आहे तर त्याला आपण काय म्हणतो? व्हॉइड्स म्हणतो. काय म्हणतो? व्हॉइड्स म्हणतो, हे लक्षात असू द्या. मग सॉलिड आणि व्हॉइड्स मिळून तुमची काय बनते? सॉइल बनते. बघा या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असणार, आपण या ठिकाणी फ्लुइड जे आहे ते घेतलं तुमचं कोणतं? एअर आणि वॉटर घेतलं. ओके, एअर आणि वॉटर घेतलं. बघा आता एक शेवटचा पॉईंट लिहून घ्या या ठिकाणी. बघा काय, सॉइल जे आहे मला काय आलं, सॉइल जे आहे बेटा हे कशापासून बनतं रे? सॉलिड पासून बनतं. नंतर बनतं हे तुमचं लिक्विड पासून बनतं. लिक्विड म्हणजे या ठिकाणी वॉटर घ्यायचं डायरेक्टली. ओके, आणि नंतर त्याच्यामध्ये काय असतं रे? एअर असतं. ठीक आहे, प्लस काय असतं? एअर असतं. ओके, मग तीन गोष्टी या ठिकाणी आहे, सॉलिड आहे, वॉटर आहे आणि एअर आहे. जनरली वॉटर आणि एअर असतं, तर या ठिकाणी सॉलिड, त्यानंतर वॉटर आणि एअर, म्हणून सॉइलला या ठिकाणी काय म्हटलं जातं? 3 फेज सिस्टीम म्हटलं जातं. मग या ठिकाणी तुम्ही लिहू शकता सॉइल इज, एक पॉईंट लिहून घ्या इथं खाली, सॉइल इज
हे समोर आहे सगळं, हे सगळं समोर एक्सप्लेन करणार आहे मी. सॉईल, हे व्हॉइड, सॉलिड, हे 3 फेज सिस्टीम जे काय आहे ते सगळं मी समोर एक्सप्लेन करणार आहे. जस्ट मी ओव्हरऑल लुक दिला तुम्हाला की नेमकं सॉईल काय असतं. ठीक आहे, बाकीच्या गोष्टी समजण्यासाठी परत एकदा मी एक्सप्लेन करणार आहे. सॉईल इज 3 फेज सिस्टीम. 3 फेज सिस्टीम. आता नेमकं फेज सिस्टीम काय आहे, 3 फेज सिस्टीम काय नेमकं ते आपण सगळं समोर बघूया. पण या ठिकाणी बघा सॉलिड, वॉटर आणि एअर हे तिघांचं मिश्रण आहे, त्याच्यामुळे आपण याला 3 फेज सिस्टीम म्हणतो. फक्त एवढं लक्षात ठेवा. तर सॉईल इज अ 3 फेज सिस्टीम. लिहून घ्या फास्ट मध्ये इथपर्यंत. ठीक आहे, नंतर हेही लिहून घ्या, तुमच्या काम येईल. सॉलिड मेकॅनिक्स, त्यानंतर मे बी क्वेश्चन विचारले शकतो त्याच्यावरती, फ्लुइड मेकॅनिक्स आणि सॉईल मेकॅनिक्स. ठीक आहे, तर बघा आता या ठिकाणी बेसिक लेक्चर होतं आपलं या ठिकाणी हे. ओके, इंट्रोडक्टरी लेक्चर होतं, त्याच्यामुळे आपण आज इथंच थांबतोय. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण त्या ठिकाणी जी ओरिजिन ऑफ सॉईल आहे त्याला स्टार्ट करतोय. खूप महत्त्वाचा टॉपिक असणार आहे उद्याचाही, आणि त्याच्यानंतरचे जेवढेही लेक्चर असणार ते सगळे इम्पॉर्टंट असणार आहे. बघा तुम्ही एकदा कुठलाही टॉपिक घ्या जिओ टेक्निकल इंजिनिअरिंगचा, तर सगळ्यांवरती नंबर ऑफ टाइम क्वेश्चन झालेले, रिपीट झालेले, त्याच्यामुळे सगळेच महत्त्वाचे असणार आहे. आणि बघा या ठिकाणी जो पॅटर्न असणार आहे आपला, त्याच्यामध्ये आपण आणखी एक ॲड करणार झालो की जसंही तुमचा एक तर सब्जेक्ट संपतोय किंवा सब्जेक्टच्या आतमध्येच जे काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे तुमचे, जे काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे ते मी त्या ठिकाणी घेणार झालो. ओके, प्रिव्हियस इयर क्वेश्चन जे काही एखाद्या पॉईंटवरती आलेले आहे तर ते प्रिव्हियस इयर क्वेश्चन मी घेणार. फॉर एक्झाम्पल जसं की फादर ऑफ सॉईल मेकॅनिक्स आहे, तो क्वेश्चन आहे, तो मी क्वेश्चन समोर घेईल, आपण त्याची प्रॅक्टिस करूया आणि मॅक्झिमम न्यूमेरिकलची प्रॅक्टिस करूया. मॅक्झिमम जे न्यूमेरिकल त्या ठिकाणी आलेले आहे, PWD, WRD, BMC, SSC, MPSC, UPSC, गेट, तर हे सगळे कंबाईन करून त्या ठिकाणी मी घेणार झालो. ओके, म्हणून UPSCची आपण क्वेश्चन सॉल्व्ह करणार झालो, MPSCचे क्वेश्चन सॉल्व्ह करणार झालो, गेट असेल तुमचं, SSC असेल, सगळ्यांचे क्वेश्चन सॉल्व्ह करणार झालो. लक्षात असू द्या, ज्यावेळेस जिओ टेक्निकल इंजिनिअरिंग कंप्लीट होईल तर तुमचे SSC झालं, त्यानंतर JEEचे PWD, WRD हे जे प्रिव्हियस इयर आहेत ते तर तुमचे सॉल्व्हच होईल, ऑलमोस्ट ऑल सॉल्व्ह होऊन जाईल. त्यामध्ये MPSCचे जवळपास तुमचे सॉल्व्ह होऊन जाईल, गेट असेल त्याचे मॅक्झिमम क्वेश्चन सॉल्व्ह होईल, आणि UPSCचे सुद्धा तुमचे मॅक्झिमम क्वेश्चन सॉल्व्ह होऊन जाईल जिओ टेक्निकल इंजिनिअरिंग कंप्लीट झाल्यानंतर. फक्त तुम्हाला ही कंप्लीट सिरीज बघायची आहे. ठीक आहे, आणि उद्या येताना त्या ठिकाणी हा व्हिडिओ जो आहे अगोदर मॅक्झिमम मुलांना शेअर करा, तुमचे जे मित्र आहेत त्यांना सांगा. जर तुम्हाला असं वाटतं की ही सिरीज कंटिन्यू राहिली पाहिजे, ओके, यूट्यूबवरती फ्री ऑफ कॉस्ट, तर त्या केसमध्ये मॅक्झिमम मुलांना या ठिकाणी जॉईन करा, मॅक्झिमम मुलांना शेअर करा. एवढं फक्त तुम्ही काम करायचं आहे, सगळ्यांनी करायचं आहे बरं का. ओके, सगळ्यांनी या ठिकाणी मॅक्झिमम मुलांना या ठिकाणी घेऊन या. चला मग आपण या ठिकाणी आता थांबूया. काय डाऊट असेल तर टाकून द्या, मी बघून घेईन ते. ठीक आहे, जेही डाऊट असेल तुमची टाकून द्या, मी बघून घेतो. नेक्स्ट लेक्चरमध्ये मी ते एक्सप्लेन करा. ठीक आहे, चला मग या ठिकाणी स्टॉप करतोय.